हेलो 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 सूर्य उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग भजनामध्ये दंग होऊनी सुतार कदमासंग भजनामध्ये दंग होऊनी सुतार कदमासंग भजनामध्ये दंग होऊनी सुतार कदमासंग दंग झाला तरी सवय याला बुरशी भजनामध्ये सरशी करण्या घेऊन नाचतो पडशी घेऊन नाचतो भजनामध्ये सरशी करण्या घेऊन नाचतो पडशी घेऊन नाचतो हत्यार काढून घाशीत बसल भजनाचा करील खोळंबा हत्यार काढून घाशीत बसल भजनाचा करील खोळंबा टाइमपास करील वेळ काढील टाइमपास करील वेळ काढील हलवीत बसल वळंबा टाइमपास करील गाणी म्हणील हलवीत बसल वळंबा दीपावलीच्या निमित्ताने आज या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून आमने सामने डबलबाजीचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारे मुक्काम पोस्ट नाडन तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बॉय सन्माननीय सुशांत जोईल बुवा मुक्काम पोस्ट काकवण कुंकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तर आम्हा दोन्ही बुवांना येऊन भजन करण्याची सुवर्ण संधी या वाडीतील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी माझ्या आपले महादेश्वर दासाजी भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो या वारीसाठी त्यांनी मला फोनवरून संपर्क साधला ते आमचे परममित्र सन्माननीय बाळा पाटील यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो सन्माननीय विनोद पडपसर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे मंगेश घाडीबुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो रुपेश भाटकरबुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो विकास राणेबुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो बबन घाडीबुवा मोहन धुवाळीबुवा सुधीर धुमाळबुवा दीपक पवारबुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो सुहास घाडीबुवा सुशांत घाडीबुवा आर्यन घाडीबुवा रोहन घाडीबुवा हर्षल राणेबुवा कीर्तन राणेबुवा आणि युवराज शिंदेबुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे सौ आरती पापट कीर्तनकार यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लाभलेली आहे ते सन्माननीय माऊली साऊंड सर्व्हिस यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे ऋषिकेश घाडी यांचे मी माझ्या
पावकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. हर्ष राणे यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे कुमार कौशिक आचरेकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री पाहुण्यादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सत्यनारायणाच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री कुंकेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री महादेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करून, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी या आमने सामने लढवणारीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. देवाची द्वारे महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, आदिशक्ती तू विश्वमोहिनी, आदिशक्ती तू विश्वमोहिनी, नवविध नटली या भुवनी, नवविध नटली या भुवनी, आयु आरोग्य दे आलो या चरणी, आयु आरोग्य दे आलो या चरणी, रंग भरू दे तुझ्या भजनी, रंग भरू दे तुझ्या रंग भरू दे तुझ्या भजनी, रंग भरू दे तुझ्या भजनी, कृपाशिष दे सहस्रकणानी, कृपाशिष दे सहस्रकरानी, कृपाशिष दे सहस्रकरानी, कृपाशिष दे सहस्रकरानी,
हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी आमने सामने डबल बारीचा सामना आहे आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी 73वं वर्ष या ठिकाणी आज आहे आणि खरोखर या ग्रामस्थांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण एवढ्या बुवा घरं त्यांची म्हणजे 4 किलोमीटर काहीतरी मगाशी म्हणाले ते इतक्या लांब येऊन सुद्धा हा कार्यक्रम करणं दरवर्षी म्हणजे साधारण काम नाही आणि खरोखर तुमच्यासाठी सलाम आणि तुमच्यासाठी टाळ्या वाजवा परत. आज बुवा मी 7 वर्ष झाली त्यांनी बोलले की 7 वर्ष या 7वं वर्ष या ठिकाणी या देवाची बहुतेक बुवा इच्छा त्यामुळे परत परत माका इकडे घेऊनच येतात ओढी. यावर्षी मी नाही होते तुमच्या जोडी होय ना. दुसरे बुवा कोणतरी होते पण त्यांना अचानक त्यांनी माका वाटतं काहीतरी नाही म्हटलं आणि असं विषय झालो आणि मग माका सांगितलं नाही बुवा तुमका येऊचं. म्हटलं ठीक आहे कारण मी म्हटलं येणारच आहे. हो मी काय केस नसले म्हणून का गेलेली केस असताना नाहीतरी म्हटलं केस शाप माझा गुळगुळीत होईसर तुम्ही नेत राहा समोरच्या बोला चान्स मिळणार होय ना. पण केस वाढवून बुवा देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. केसावर कोणाच्या का अवलंबून नसतं रे बाबा. 7 वेळा आता मग काय गुळगुळीत झालं म्हणून आणलं नाही आता काहीतरी त्यांना आपलं थोडंसं वाटतं भजन काय मी तुमच्या एवढं करू शकत नाही माका नाही येत एवढं भाजनाचं काय. तुमच्या म्हणजे भाषेत सांगायला गेलं तर तुम्ही सरळ सरळच सांगितलं की मी भजन करणार आहे पुजारी बुवा बाकीचं करतील म्हणजे माका भजनाक नाही बोलावले. मी आता बाहेर जात गोटियाने खेळतोय कातळ नाही तर म्हणजे अगदीच माका तळागाळात टाकले. मी म्हणता भजन करीन मी पुजारी बुवा बाकी करतील म्हणजे मी भजनात नाही. पण मानूचा लागत सुशांत जोईल बुवा कारण नादखुळा गणपतीपुळा बुवा तुम्ही आजपर्यंत बरेच बुवा बघितले. बुवा पब्लिक मधनं सांगतात आमका बुवा पेटवा आग घाला सुद्धा म्हणून सांगतो. पण पहिलोच बुवा तू घेतलं असतील सिंधुदुर्ग जिल्ह्यात की सुरुवातीकच आग घातलं. त्यामुळे तू कसाला माझ्याकडून बरो यांका कामात लावून तो धावता तुझ्या सुस्वागतम का आठवण रवा तसा केलं भारी बाकी बरा. मी म्हटलं या बरा आपला एक बोलोच्या आधी ज्याने आग घातला असू दे. बाकी काय बुवा माका काय बोलला नाही ते माझा नशीब आता टाकल्यावरनं बोलले म्हणून त्यांचा दोष नाही येतो त्या बुवांचो या माझा नशीबा त्या परमेश्वरान माका असो घडवला. आणि माझी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या बुवांनी असो इटमना करूची काढलेली आहे. जो तो फळ काढूची असत तेव्हा माझ्या टाकल्याला चढता मरतात मग असरांका तर मला ते टाकल्या का कांडाला आज वेगळा बोल काहीतरी कंटाळू येईल अरे बुवा त्या टाकल्याचं. पण सुशांत जोईल बुवा म्हटल्यानंतर बुवा नादखुळा गणपतीपुळा भजन तुमचं अतिशय जा चांगला तर मी चांगलं सांगण्याची माझी सवय आहे बुवा. अतिशय सुंदर भजन. मी तुमच्या भजनात अजिबात काय नाव ठेवणार नाही. फक्त काय डबल बारी म्हटल्यानंतर तुम्ही बोलशाल ती माका परतफेड करू घेऊया नाहीतर ती डबल बारी कसली होय ना. काय स्पर्धा किंवा काय ठेवलेली नाही. त्यामुळे आपण 12 रंग जे काय ते दाखवूया. बाकी तुमका काहीतरी चिकनो बुवा वगैरे म्हटलं नाही ते नाही म्हटलं नाही मी नाही. सुंदर चेहऱ्याचे म्हणजे आमच्या कांडा लागले एवढं हिरो मी मेले एवढं झगमागाड घालून
काय अरे किती झगमग किती चाकांचा बोल होय ना वर पासून बघित गेलं तर सगळा चामा असू दे. या ठिकाणी मनोरंजन तुमचं होणार. भजनाची सुरुवात बुवांनी सांगितलं भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन आणि त्याची सुरुवात भजन या रूपाने करूया. या ठिकाणी प्रथमेश धुरी पकवाजवादक या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे किंजवडे गावातून आमचे काय बेंजोचा नाव होता आता सध्या स्टेटस माझं गाजो बेंजो बारती या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. आणि बुवा तुम्ही बोलताना बोललात की खरोखरच मी सुद्धा बुवा तुमका नतमस्तक या बाबतीत की विलास पाटील बुवांची पेटी बुवा तुमच्या नशिबात वाजूक मिळाली. बरोबर ना. त्या खरोखर नशिबा तुमचा. फक्त एवढा लक्षात ठेवा की ते चंद्रकांत कदम बुवा असो, परशुराम पांचाळ बुवा असू दे, विलास पाटील बुवा असू दे, काशीराम परब बुवा असू दे, वामन खोपकर बुवा असू दे, सगळे बुवा एक पंचरत्न नाही होती फक्त बुवा ते संत होते संत. आणि त्याचं पावित्र्य तुका राखूचा या शेवटपर्यंत तू लक्षात ठेव. कारण एका संतांची पेटी तुझ्या ताब्यात आहे. बरोबर ना. हा माझं वाक्य लक्षात ठेव. या गायगोठणच्या मंदिरात पुजारी बुवाचं. ओके. लगे रहो आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. पेटी की काय तर भारी आहे पोरगो ना. गरीब बिचार पण तुका दाढी बिडी पण मोठी आहे असून मग सांगतो. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. बुवाने 11 मात्रेमध्ये नोटेशन सादर केलं. अतिशय सुंदर बुवा. आ आ आ